घेतला होता, तर इकडे मी आता चाय मांडते आणि ना ते येतात त्या पॅनचा उपयोग मी चाय मांडण्यासाठी करते, कारण मी तो वापरत नाही तडक्यासाठी. इथे मी 1 कप चाय वगैरे मांडून घेते. मी तर पीत नाही, पण मी उरला तर पिते, असं डेली वगैरे पीत नाही. काय तुम्ही कशाला मस्त्या करताय? आणि यांची ना मस्त चालूच राहते. कोणतं ड्रॉइंग बनवला? आणि हा मी एक गुड पेला तरी माहिती. ही वात फक्त सकाळी चेंज करते, सायंकाळी चेंज नाही करत. वात एकच टाइम चेंज करते मी. असं तर तू दिवाणी येऊन ठेवते? हो. तू काय म्हणते मग दिवाणी येऊन ठेवताना? कोणती प्रार्थना म्हणायची? काय लाग बरं तू? छान बुद्धी द्यावी ना, मस्ती कमी करायची. चल मी नेऊ की तू नेते? मी येतो. मी उदबत्ती पकडतो. चल नेशील ना? असं खा. इकडे ठेव, इथे मधामध्ये ठेव. का घेतला? उंदीर मामा आम्ही हात धुतले ना? हो. काय करताय दादी तू? सँडविच, मिनी सँडविच. छान वाटतंय. आज ना मी वडापाव बनवणार आहे, कारण की यांनी कालच ब्रेड वगैरे आणून ठेवले होते. सगळ्यात आधी ना आलू कुकरमध्ये मांडून देईल, तोपर्यंत बनवून भांडे वगैरे लावून टाकले. तर चला मांडला आणि नाही का तोपर्यंत मी लसूण वगैरे सोलून टाकतो. असं जर काही करतो म्हटलं ना तर सगळ्यांनी खाल्लं ना तर काही नाही वाटत. नाहीतर कोणाकोणाच्या घरात एखादा पॅटर्न असतो की त्याला कितीही काही करा तरी भाजी पोळी लागते, तर मग अशा वेळेस ना त्रास येते. म्हणजे दोघं तिघं जण राहिलं तर काही नाही वाटत, पण एखादा माणूस आणि ते पण थोडंसंच खाणारा राहिलं ना तर मग काय करावं, त्रास येतो. पण पर्याय नसतो, करून द्यावं लागतं. पण आता आमच्याकडे काही नाही. जे एक पदार्थ बनवला ना कोणता पण तर तो सगळेजण आम्ही पोटभर खातो. म्हणजे स्वयंपाकाची झंझट ठेवत नाही. मस्त असं लसूण वगैरे सोलते. जाणं ग, मग किती लेट होते. इथे कुकर होतपर्यंत ना मी वाटण वगैरे रेडी करून ठेवते, जेणेकरून मग लवकर होईल. मला पण कट करून टाकला, पण ना कुकरच होत नाहीये. ओवा टाकून घेते क्रश करून. याच्यात मी अजिबात सोडा वगैरे टाकणार नाहीये. छान थोडंसं फेटलं ना तरी पण छान फ्लफी होते बेसन. आणि सोडा टाकल्यानं खूप तेल पितं. आणि हे बॅटर ना छान असं फेटून घेणार आहे. सोडा, तेल वगैरे, गरम तेल, सोडा असं काहीच टाकणार नाही आहे. आणि तिला मग खूप ऑइल पिते. मी असंच काय ओवा आणि मीठ टाकून छान असं फेटून टाकते. थोडंसं असं वाईट वाईट दिसत नाही ना तोपर्यंत. बाजूलाच ना मी इकडे तेल वगैरे टाकायला ठेवलं होतं. इथे मोहरी आणि कांदा वगैरे टाकून छान मी परतून घेईन.
यामध्ये पालक, मिरची, लसण, अद्रकची जी पेस्ट मगाशी मी मिक्सरमध्ये जी वाटली होती ना ती पण टाकून दिली. थोडीशी सोप पण टाकली. अरे धना पावडर सांडून गेला. एका हातात फोन आणि एका हातात आपण असं करत राहिलं ना तर सांडसूंड होते थोडीशी. काही नाही, मी नंतर साफ करून टाकेल. असं एका हाताने मोबाईल आणि एका हाताने असं स्वयंपाकही बनवतो म्हटलं ना तर हा असं पटकन होते. ते छान मी भाजी वगैरे छान भाजी वगैरे झाली. आता सांबार वगैरे टाकून देते. प्लेट झालं. आहे ना ते मी आधी क्लीन करून टाक. पावला कट मारून ठेवले आणि ही चटणी आहे टोमॅटो सॉस आहे आणि एक नाही का मी मिरची आणि टमाटरची चटणी बनवून ठेवली होती ते त्याच्यात मिक्स केली. ते बेसन माझं फेटून आहे. तेल गरम करायला ठेवलं आहे. आता हे फक्त गोळे याच्यामध्ये डीप करून तळायचे बाकी आहे. आणि याचं बघा मधाम आहे. तू कशाला मधात येत आहे? तुला कशाला खायचं आहे? तू नको खाऊ, तुला खोकला. भूक लागली जोरे पडते. तू उतर पहिले आधी उतर. मला तुला का बघायचं आहे? काय आहे? मोठं झाल्यावर करशील. तेल अंगावर सांगते. तू बघितल्यानं थोडी काही लवकर होणार आहे. चपके बनवल्या ब्रेडवर टाकायचं आहे तर त्या भाजीची आणि ते नाही का मी अशी मिरची थोडंसं उरलेलं बेसन होतं ना त्याच्यामध्ये असं मिक्स करून इथे तळून घेणार आहे. म्हणजे खायला कारण की ही मिरची ना खूप तिखट आहे म्हणून याच्यातल्या सगळ्या बिया वगैरे मी काढून टाकल्या. ज्याला पाहिजे ते लावेल नाही. आणि हा वडा इथे छान असा टाकून होतो. साल्याकडे आणखीन एक हिरवी चटणी असंच खाल्लं ना तर कोरडा वाटतं थोडंसं. असं नाही का थोडंसं तेल लावून दाबेला असं छान तेल लावून जर असं फ्राय केलं ना तर खायला पण छान वाटतं. दाबेलीसारखं वाटतं. क्रिस्पी करून बघा एकदा नक्की. तू रायटिंग केली? दाखव मला. तू रोज लिहित राहशील तर मग आता हेच तू मला वाचून दाखव. छान अक्षर काढले दादीने. संपवते. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ.